असं काय आहे की स्पीड का नाही पकडत? म्हणजे नेमकं म्हणजे तू ग्रुपिझममध्ये कमी पडतोयस की नशिबाची साथ नाही? मला पिनपॉईंट करता येत नाहीये, मला नशीब साथ नाही देतंय. पण जसं तू म्हणाला की तुझ्या हातातून काही चित्रपट गेले, साधारण किती असतील असे? 4, 5, 6 सडनली असं होतं की मी खुश व्हायला लागतो की मला वाटतं खूप मस्त रोल, माझ्या मनासारखा रोल मिळाला. आणि दुसऱ्या सकाळी मला फोन येतो की ॲक्च्युली काहीतरी थोडी गडबड झाली आहे, तर आपण नेक्स्ट टाईम हे करूया. तुला तुझ्या पत्नीने सल्ला दिला की तू नायिकेबरोबर किस सीन करू शकतो. अरे म्हणजे ती बोलली, व्हॉट आर यू वेटिंग फॉर, प्लीज कर. तिला असा एखादा सीन द्यायचा आहे, रोमॅन्टिक सीन द्यायचा की असंच किस सीन द्यायचा वगैरे. डू इट. तुम्ही स्वतःची पोस्ट टाकता की आता आम्ही एवढ्या वर्षात संसारानंतर वेगळे झालो, हे कितपत बरोबर आहे? तुमच्याकडनं काही इमोशन्स नको आहे. मराठी विरुद्ध हिंदी, तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट नाही असं. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये चित्रपट रसिको तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आपलं जे मनोरंजन क्षेत्र आहे, म्हणजे ज्याला आम्ही वर्षानुवर्ष चित्रपटसृष्टी म्हणायचो, पण आज मालिका आहे, जाहिरातपट आहेत, वेब सिरीज आहे, OTTसाठी कंटेंट आहे, चित्रपट तर बनत आहेत. याबरोबरीने हा विस्तार झाला आहे. आणि माझं ना काही कलाकारांबद्दलचं असं एक निरीक्षण आहे, त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे, त्यांचा फिटनेस चांगला आहे, लूक चांगला आहे. जेव्हा मी त्यांचं काम पाहतो तेव्हा मला असं वाटतं की अरे हा काम तर चांगलं करतो आहे, मग ह्याला काय नशिबाची साथ मिळत नाही आहे का, की हा कुठल्या ग्रुपमध्ये नाही आहे का, की याला डावललं जाते, नेमकं काय आहे? असाच आमचा आजचा पाहुणा आहे आणि तो आहे गौरव घाटणेकर. नमस्कार सर. नमस्कार. तुझं आमच्या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2मध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सर. आता माझ्या प्रश्नाचा रोख तुझ्या लक्षात आला असेलच. हो. गाडी कुठे अडते? ते कळत नाही हो सर. ते गाडी कुठे अडते हे कोणालाच कळत नाही, म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये. टाईम होऊ शकतं, पण पिन पॉईंट कोणीच नाही करू शकत. आणि मला असं वाटतं की कंप्लेन करून पण काही पॉईंट नाही, कारण कंप्लेन कराल तर तिकडेच बसून रडत राहाल. त्याच्यापेक्षा कीप ट्राईंग आणि मूव्ह ऑन. पण आता तू जी करिअर आहे, आता तू म्हणजे तू तशी व्यवस्थित दिसते. तू नाटकामध्ये पण काम करतो, मराठी मालिका, हिंदी मालिका. एकदा तू तुझ्या 2 मालिका एकाच वेळेला 2 चॅनल होत्या, मराठीमध्ये पण नाही हिंदीमध्ये पण. पण मग असं काय आहे की स्पीड का नाही पकडत? म्हणजे नेमकं म्हणजे तू ग्रुपिझममध्ये कमी पडतोयस की नशिबाची साथ नाही, की जसं तू म्हणाला होतास मला एकदा की भगवान के घर देर अंधेर नाही, नेमकं काय आहे? सर खरंच तुम्हाला सांगतो, ते मला पिनपॉईंट करता येत नाही आहे. आणि मी ह्या सगळ्या वायफळ गोष्टींमध्ये पडत नाही की मला नशीब साथ नाही देत आहे, किंवा मी या ग्रुपमध्ये नाही आहे, किंवा माझा रोल कुठल्या प्रोड्युसरच्या मुलाला चालला आहे, की कोणीतरी इम्पॉर्टंट माणसाने प्रोड्युसरला फोन करून सांगितलं आहे की हिरो आपण चेंज करूया. हे सगळ्याशी माझं काहीही देणं घेणं नाही आहे. हे माझ्याबरोबर झालंसुद्धा असेल आणि झालं आहे. अच्छा. हो, पण सर तिकडे बसून कंप्लेन करणं हा माझा स्वभाव नाही आहे. माझं आहे की ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन, व्हॉट नेक्स्ट, हे नेहमी माझ्या डोक्यात होतं. तसंच बघा, मी फॉर ऑल यू नो मी प्रोड्युसर पण त्याच्यामुळेच झालो. मी स्वतःसाठी प्रोड्यूस करण्यासाठी झालो, कारण मला ब्लॅक कॉफी प्रोडक्शन. तर मला तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळाल्या. तर मी सांगितलं कोणासाठी आता थांबू, वाय शुड आय ऑलवेज वेट फॉर अ फोन कॉल फ्रॉम अ प्रोड्युसर इन हिंदी और मराठी और विच एव्हर लँग्वेज. पण लेट मी ट्राय, थोडं लॉंगर रूट आहे, बट वन डे आय माइट जस्ट बी सक्सेसफुल. मग तेवढा संयम आहे? सर माझ्याकडे जिद्द आहे. अच्छा. हो. महत्वाचं आहे. हा, मी जिद्दी आहे, खूप जिद्दी आहे. मी आयदर आय विन और आय गो डाऊन फायटिंग. पण जसं तू म्हणाला की तुझ्या हातातून काही चित्रपट गेले, साधारण किती असतील असे? 4, 5, 6. हो म्हणजे. आणि सर ओव्हर द इयर्स ना, मी
9 पासून काम करतोय, तर 4-5 वर्षात? तर कमी बोलतात. हो, कमीच झाले म्हणजे. हो, कमी म्हणजे नाही, त्याच्याहून जास्त असतील. हां, आता म्हणजे तेच. 4-5-6 लास्ट एखाद वर्षात गेले असतील. म्हणजे कसं घडतं ते? म्हणजे आता तू भेटला एका निर्माता दिग्दर्शकाला, आता भेटला, पुढे? भेटतो मी त्यांना, मग त्यांच्या डिरेक्टरला भेटतो आणि डिरेक्टरशी आमचं बोलणं होतं आणि ते बोलतात, "यार व्हेरी गुड यार, काय यार व्हॉट अ टॅलेंट" आणि हे सगळं सांगतात आणि बोलतात, "हे आत्तापर्यंत तू कुठे होतास?" आणि ते सगळं होतं हां. की किती चांगला दिसायला आहेस, तुला ॲक्टिंगच्या छोट्याच्या बारीक बारीक गोष्टी कळतात, कॅरेक्टर्स काय आहेत हे कळतात, व्हॉईस मॉड्युलेशन्स काय आहेत हे सगळं कळतं. आणि मला पण खूप आधी वाटायचं, मस्त वाटायचं यार, ऑफकोर्स यार, नसिरुद्दीन शाह का स्टुडंट तू. हां. आणि मी ॲक्टिंगमध्ये मास्टर्स केलं आहे आणि हे सगळं मला आधी खूप वाटायचं, पण आत्ता ते हळूहळू ते वाटतं आता हे साहेब तीच स्टेप बोलतात जे मी लास्ट 6-8 वर्षापासून ऐकत आलो आहे. सडनली असं होतं की मी खुश व्हायला लागतो की मला वाटतं खूप मस्त रोल, माझ्या मनासारखा रोल मिळाला आणि मग मी घरी जातो आणि मी म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना सांगतो की मला अशी फिल्म मिळाली आहे आणि त्यांना मला कास्ट करायचं आहे. आणि दुसऱ्या सकाळी मला फोन येतो की ॲक्च्युली काहीतरी थोडी गडबड झाली आहे, तर आपण नेक्स्ट टाईम हे करूया. तर मग मला कळायला लागतं. आधी मला कळायचं नाही, मला वाटलं कसली गडबड झाली आहे. मग माझे इन्स्टिट्यूटचे पण फ्रेंड्स एखाद आजूबाजूला होते त्यांच्या, तर मी त्यांना विचारायचो काय नक्की झालं, तर ते मला सांगायचे की कोणीतरी फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलाला हा रोल दे. हे हिंदी मराठी दोन्ही हां. याच्या क्षेत्रात झालेत. हां. तर किंवा ॲक्च्युली तुझा फेस तेवढा त्यांना वायबल वाटत नाही आहे. अच्छा. हो. तर जी हिरोईन आहे तिने या नटाला ह्याच्याबद्दल सांगितलं आणि तो ओके बोलला आहे. सो असं खूप गोष्टी होतात अँड इट्स ऑल राईट. पण हे पचवायची ताकद? सर काय करणार मला तुम्ही सांगा. फ्रस्ट्रेट होऊन तुम्हाला आयुष्य बर्बाद करायचं आहे, नाही. पुढे जायचं आहे. हां. मी एक तेलुगू फिल्म करणार होतो. अगेन आय गॉट रिप्लेस्ड इन दॅट बाय अ व्हेरी बिग तेलुगू स्टार. अच्छा. हां. तर त्यात मी वाय.एस. जगनमोहन रेड्डीचं कॅरेक्टर करणार होतो. त्याची फिल्म होती, त्याची बायोपिक होती. हां. त्यात एक तेलुगूचा डायलॉग आहे, कोट्टेडू तिस्कुनम मा टाईम वस्तुंदी मेमो कोडतम. म्हणजे तो बोलतो मी आत्ता मार खाल्लाय, पण एक दिवशी माझा वेळ येईल, त्यावेळेस मी मारीन आणि सगळे बघतील. पण तुझ्याकडनं जे चित्रपट गेले, आता तुला मी त्याचा काउंटर पार्ट विचारतो. त्या चित्रपटांचं पुढे पडद्यावर आल्यावर काय झालं नेमकं? की तुला असं वाटलं अरे काय हरकत नाही रे, म्हणजे तू तर पहिलं तर सोडलंच असतं ते, पण तुला असं वाटलं नाही केलं बरी झाली? असं नाही झालंय हो सर. अरे नाही, असं नाही झालंय. मला ते बघून वाटलं की मी अजून चांगलं करू शकलो असतो, किंवा मला असं सुद्धा वाटलंय की आय विश आय हॅड गॉट दिस चान्स. इन द एंड माझे जे पण फिल्म्स जे अजूनही आले नाही आहेत, इट इज लोकांना माहीत नाही आहे ना मी काय काम केलं आहे. हां. सो इट्स नॉट अबाउट द मनी, इट्स अबाउट तुम्ही किती दिसताय. तर मी भरपूर अशा फिल्म्स केल्या ज्या आल्याच नाहीत कधी बाहेर. हो, साधारण किती असतील? तुम्हाला सांगितलं 5-6 मला लास्ट 1-2 वर्षात आठवतात. नाही, आता तुझ्या रेडी फिल्म किती आहेत? आत्ता माझी एक खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे रावण कॉलिंग नावाची, जी अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वरनी केली आहे. खूप मस्त फिल्म आहे. अभिषेक गुणाजी इज मिलिंद गुणाजी सन, व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड, बोथ ऑफ दोज चॅप्स आर व्हेरी गुड, लवली पीपल. पण ती फिल्म रिलीज हे नाही आहे आमच्याकडे, P&A पार्टनर किंवा काही ना तर काही प्रॉब्लेम आहे इन दॅट सेन्स की समबडी टू पुट इन द मनी. आणि खूप सुंदर फिल्म आहे, व्हेरी गुड स्टार कास्ट, मस्त डिरेक्ट केली आहे, छान दिसती आहे. पण हो. बरं, तू मास्टर्स केलं. आता कसं माहिती आहे ना की 2 प्रकार आहेत. काही जण म्हणजे असे अभिनयाचं प्रशिक्षण घेऊन येतात आणि काही जण याच्या त्याच्या वशिल्याने येतात. तू मास्टर्स केलं तेव्हा ते काय होतं तुझ्या हे? सर माझ्या फॅमिलीमधून कोणीही या फील्डचं नाही आहे. तर मला शिकायचं, मला वाटलं, मला त्यावेळेस वाटलं होतं दॅट आय विल बी अ व्हेरी गुड ॲक्टर अँड आय शुड ट्राय इट. आणि आत्ता तर मला 100% माहिती आहे आय शुड ओनली बी अन ॲक्टर. ऑफकोर्स. ह्याच्याशिवाय मला अजून काही येत नाही. आय एम प्रोड्युसिंग, आय एम लर्निंग न्यू थिंग्स, हे सगळ्या गोष्टी होतात माझ्याबरोबर. बट आय विल ऑलवेज बी अन ॲक्टर टू द लास्ट डे ऑफ माय लाईफ सर. तर मी जेव्हा ते केलं, आय वॉन्टेड टू लर्न ॲक्टिंग अँड आय वॉन्टेड टू लर्न ॲक्टिंग फ्रॉम द बेस्ट. आणि माझे टीचर नसिरुद्दीन शाह साहेब आहेत. तर मी तिकडे खूप फॉर्च्युनेट आहे की
माझं नशीब की त्यांनी मला शिकवलं आणि ते अजूनही माझी नाटकं बघायला येतात, मला करेक्ट करतात, मला सांगतात गोष्टी. तर हो, तर त्या अनुषंगाने मी मास्टर्स केलं ॲक्टिंगमध्ये, की मला शिकलं पाहिजे. देर इज फॉर्मल एज्युकेशन टू ॲक्टिंग. NSD, FTII, विस्लिंग बोर्ड्स, विचेवर, म्हणजे लॅम्डा, राडा, हे सगळे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत जे तुम्हाला इवन ललित कला केंद्र ते तुम्हाला शिकवतात. देर इज अ फॉर्म ऑफ ॲक्टिंग. तर मला शिकायचं होतं म्हणून मी मास्टर्स इन ॲक्टिंग केलं. पण शिकायचं असतं म्हणजे नेमकं काय? खूप गोष्टी असतात जे आपल्याला ऑब्झर्वेशन्समध्ये खूप मदत करतात. सीन वर्क काय असतं, कसं तुम्ही तुम्ही आणि मी आहोत, आपलं काय रिलेशन असू शकतं. यू कॅन एक्सप्लोर सो मेनी रिलेशन्स विथ युअर को ॲक्टर. तुमचा जो सहकलाकार असतो तो फक्त तुमच्या वडिलांचा रोल नाही, तुमच्या मोठ्या भावाचा रोल करू शकतो. तुमच्या सिच्युएशन्स कसे चेंज होतात आणि तुम्ही एका माणसाबरोबर काय काय रिलेशनशिप एक्सप्लोर करू शकता आणि किती रिअली करू शकता विदाऊट ॲक्टिंग, ते तुम्हाला एक इंटेन्सिव्ह ॲक्टिंग कोर्स शिकवतं. आणि त्यानिमित्ताने तुला म्हणजे जगभरचा सिनेमा पण पाहायला मिळाला असेल. हो, डेफिनेटली. बरोबर आहे ना? हो हो हो. मग त्याच्याविषयी काय सांगशील? मला डेफिनेटली वाटतं की फॉर्मल एज्युकेशन लोकांनी घेतलं पाहिजे. तुमचं पर्स्पेक्टिव्ह खूप वाईड होतं, तुम्हाला खूप गोष्टी कळतात. एस्पेशली फॉर अ पर्सन लाईक मी. माझं तर जसं मी तुम्हाला सांगितलं, माझे वडील तर कॅप्टन आहेत मर्चंट नेव्हीमध्ये होते म्हणजे. आणि आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही वॉज नॉट फ्रॉम द एंटरटेनमेंट फील्ड. तर मी कसं हे करू, तर त्यांनी माझ्या आईवडिलांनी माझी खूप साथ दिली की तू जाऊन शिक, आणि म्हणून मी शिकलोच. तर मला खूप फायदा झाला त्याचा. मी असं नाही बोलत आहे की सगळेच म्हणजे ॲक्टिंग शिकलेले ॲक्टर्स चांगले असतात, नाही. खूप लोक खूप रॉंग गोष्टी पण शिकून येतात. ज्या वेळेला 70च्या दशकाच्या सुरुवातीला फिल्म इन्स्टिट्यूटमधून जे आले त्यातले काही जण तर कुठे गेले कळलंच नाही. नाही, हे करेक्ट आहे. ऑल ट्रेन्ड ॲक्टर्स आर नॉट गुड ॲक्टर्स, कारण त्यांची कधी कधी ट्रेनिंग पण चुकीची झाली असते किंवा ते चुकीच्या गोष्टी शिकून आल्या. मग ते उत्तीर्ण कसे होतात? हे मला असं एक नाव माहिती आहे, ज्यांनी एका मोठ्या ह्याच्यामध्ये सुवर्ण पदक मिळवलं अभिनयाचं प्रशिक्षणातलं, पण सिनेमामध्ये आल्यानंतर त्याला एक्सप्रेशनच नव्हत्या, त्यामुळे तो 3-4 सिनेमानंतर कुठे गेला कळलंच नाही. नाव तोंडावर आहे पण मी सांगत नाही. मग हे कसं काय होतं? सर, मला असं वाटतं की ॲक्टरचं बिलीफ खूप काय असतं. त्यांनी तो बिलीव्ह करत नसेल, तो जे करतोय, कन्व्हिक्शन आपण जे बोलतो, ॲक्टरला कन्व्हिक्शन लागतं. कन्व्हिक्शन नसेल एखादी त्याच्यासाठी, म्हणजे ही मस्ट नॉट बी कन्व्हिन्स्ड अबाउट द सीन किंवा तो काय करतोय. तो हाऊ यू कन्व्हिन्स युअर सेल्फ इज ऑल्सो ट्रेनिंग ना. आता अमिताभ बच्चननी ते सांगितलं, आज खुश तो बहुत हो गए तुम, जिसने कभी तुम्हारे मंदिर की सीढ़ी नहीं चढ़ी, आज वो तुम्हारे सामने हाथ फैलाकर खड़ा है. सर, कन्व्हिक्शन नाही आहे, कन्व्हिक्शन आहे ना सर. सो व्हॉट आय मीन टू से इज, त्यांनी पण त्यांच्या प्रकारे साहेबांनी त्याची ट्रेनिंग केली असेल. और नसीर साहेबांचा जो वेडनेसडेचा मोनोलॉग आहे, व्हॉट कन्व्हिक्शन, ते कन्व्हिक्शन कम्स ओनली थ्रू ट्रेनिंग. आता तुम्ही ट्रेनिंग कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन करा किंवा आपली स्क्रिप्ट 500 वेळा वाचा, 1000 वेळा वाचा, किंवा हे केल्यानंतर तुम्ही जग बघा. एक्सपिरियन्सपेक्षा मोठा टीचर नाही. आता जेव्हा तुम्ही एक चांगला ॲक्टिंग स्कूलमधून ॲक्टिंग शिकता, ते तुम्हाला सांगतात की इवन एन्जॉय पेन. आता हाऊ डू यू डू एन्जॉय पेन? समटाईम्स यू थिंक ऑफ, म्हणजे तुम्हाला विचार करायला लागतो की तुमच्या जवळची व्यक्ती गेली आहे, आणि आपल्या आयुष्यात कोणी तर कोणी जातंच ना. हो, आयुष्याचा भाग आहे. आता ॲज अन ॲक्टर खरं तर तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व पण करायला पाहिजे की त्यावेळेस मला कसं वाटत होतं, मी कसा बसलो होतो, माझ्या हाताची मुद्रा काय होती, अशी होती का? म्हणून तर तो ॲक्टर वेगळा असतो ना लोकांपेक्षा. माझं माझं ब्रीदिंग पॅटर्न काय होती, माझ्या डोक्यात काय चालू होतं, माझे डोळे कसे वाटत होते, माझी बॉडी काय बोलत होती, माझं डोकं हलत होतं की मी एकदम स्थिर होतो. हे सगळं ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे. आणि हे तुम्हाला चांगले ॲक्टिंग गुरुज लाईक सत्यदेव दुबे साहब, नसीर साहब, हे सगळे तुम्हाला थोडी आयडिया देतात त्याची. म्हणजे मला अजूनही आठवत आहे, माझी फर्स्ट एक्सरसाइज होती, मी एक रस्किन बॉन्डचं याची एक स्टोरी करत होतो, अंधेरे में एक चेहरा, हिंदी कहाणी थी वो. आणि तर असं होतं की एक मुलगा दिसतो त्याच्यात आणि त्याचा फेसच नसतो,
तर मी त्याला बघितलं आणि अरे ये फेस उसका चेहरा नज़र आया और उस पर कोई भौएं नहीं थी, उसमें कोई आंखें नहीं थी, बस एक गोला सा चेहरा था जिस पर टोपी लगी हुई थी, असं त्याचं हे होतं आणि त्याला असा एक मुलगा दिसतो असं. तर सर मला बोलले, भाई तुम जिंदगी में कभी डरे हो? हाँ सर बिल्कुल डरा हूँ ना सर, लेकिन ये वो डर नहीं है. तर त्यांनी माझी काय एक्सरसाइज असेल त्याने मला सांगितलं, आज रात तुम्हारे लिए मेरी तरफ से ये असाइनमेंट है. आय होप वेन सर सीज दिस हे ते त्यांना आठवेल मी काय बोलत होतो. आप आज रात को कब्रिस्तान में जाओगे और वहाँ पर अकेले जाओगे और वहाँ का समा फील करोगे. खरंच हो, मी त्या दिवशी गेलो, मी माझ्या मित्राला पण घेऊन गेलो ते पण ते मी सांगितलं मी एकटा गेलो सरांना, पण आमच्या दोघांचीही वाट लागली होती, फाटली होती. हो एकदम. तिथे उंदीर पळत होता आणि आम्हाला वाटत होतं कोणाचे तरी पाय दिसले. मी तू एक्सपिरियन्स घेतला. हो, पण येस सर, ती मी जी एक्सरसाइज केली, माझ्या घरी पण माहिती, आईला सांगून गेलो होतो मी, असं नको की रात्री हा कुठे गेला आणि काय. तर हा एक्सपिरियन्स जो होता मी कधी विसरणार नाही. जे मला दिसतंय माझ्या कानामागे जे केस उभे राहिले होते, वेनेवर म्हणजे एक हॉरर फिल्म आम्ही करत होतो मध्ये, तर त्यावेळेस पण मी तो एक्सपिरियन्स सेम एक्सपिरियन्स करायचा प्रयत्न नाही करत होतो, पण मी ॲटलिस्ट ट्राय करतो की ते क्लोज आहे का, एम आय क्लोज टू दॅट एक्सपिरियन्स. म्हणजे जे आपण शिकलो, हो, जे मी अनुभवलं, बरोबर, मी जे अनुभवलं ते त्याच्या जवळ जात आहे का ॲक्टिंगमध्ये. दॅट इज वॉट ट्रेनिंग डज टू अन ॲक्टर. आणखीन काय शिकलं? व्हॉइस मॉड्युलेशन्स आणि बेसिकली सीन वर्क, ह्याच्या रिलेशनशिप्स खूप या गोष्टी असतात जे आपण शिकायला पाहिजेत, की आपण एका ॲक्टरबरोबर काय काय रिलेशन असू शकतात. जस्ट इमॅजिन ना, राखी वॉज अमिताभ बच्चन सिस्टर, मदर, झालं ना सगळं, लव्ह, सावत्र आई पण सगळं. तर जस्ट इमॅजिन ना हाऊ मेनी रिलेशन मध्ये आई आहे, तर यस किती रिलेशन्स त्यांनी एक्सप्लोर केलेत. हे एक्सरसाइजच आहे आणि कन्व्हिक्शननी करणं. तर दिस इज अन एक्सरसाइज. त्यांनी पण एक्सरसाइज केलीच असेल त्यांच्या परीने, पण हे फॉर्मल आहे. पण आता तू शिकलास, माझा पुढचा प्रश्न नीट ऐक. आणि तू इकडे आलास, इथे आलो, इथे काय आला तू, पुढे काय, तिथे काय शिकलास? म्हणजे तू आलास, आता तू चित्रपटसृष्टीत तुझा अधिकृत प्रवेश झाला असं आपण म्हणूया. मग निर्मात्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू झालं. ते कसं काय, त्याचं शिक्षणाचं काय झालं? त्या नाही सर, बघा, काही वेळ जात नाही आयुष्यात, मान्य आहे ना. पण आता पण काय झालं? आत्तापर्यंत मी जे पण प्रयोग करायचा प्रयत्न केला तो मी केला, आणि तुम्हीच लिहिलेत चांगल्या गोष्टी माझ्याबद्दल, तर मी त्याच्यातच समाधान मानतो. नाही, पण इथलं आता कसं माहिती आहे ना, की शिक्षण घेणं कुठल्याही क्षेत्राचं, म्हणजे असं आमच्या मीडियामध्ये पण असतं की शिक्षण घेणं प्रत्यक्ष फील्डमध्ये आल्यानंतर माणूस नव्याने शिकतो. तू नव्याने काय शिकलास? सर सगळंच नव्याने शिकलो. परत तुम्हाला सांगतो सर, ज्या गोष्टी काय ते आपण शिकलो, हँड्स ऑन जॉब असतो. जेव्हा तुम्हाला कोणीतरी सांगतात की तुम्हाला बोलतात ना, तुम्हाला कोणी 5 रुपये पण दिले बोलला ना एका शॉटसाठी हे उभे राहा, ती कमिटमेंट असते ना, ती वेगळी कमिटमेंट आहे. दॅट इज व्हॉट यू लर्न, की वेन युअर इन अन इन्स्टिट्यूट आणि तुम्ही शिकत असता. ते इन्स्टिट्यूट कुठलं, ते की हे कुठलं तुला महत्वाचं वाटतं? हे दोन्ही इन्स्टिट्यूट्स खूप महत्वाचे आहेत. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय बोलतोय. ॲक्टिंग इज माय पॅशन, बट टू ॲक्ट इज माय जॉब. बरोबर आहे. तर जॉबला जॉबसारखं ट्रीट करा. हो, पण जॉब म्हणजे असं नाही ना 9 ते 4, 10 ते 5, 2 ते 8. पण आता दॅट इज द रिक्वायरमेंट ऑफ द जॉब ना. नाही, पण मला सांग ना, इथे आलास तू, मग कसा भेटायला गेलास तू निर्मात्यांना? मी कसं गेलो मला मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले मला कास्ट केलं गेलं, मला स्टार प्रवाहाने कास्ट केलं, कारण त्यांनी माझं एक नाटक बघितलं, द केन म्युटिनी कोर्ट मार्शल. तर आता तिथे आले होते प्रवाहाचे हे, आणि मी नसीर साहेबांबरोबर तो शो करत होतो, द केन म्युटिनी कोर्ट मार्शल. पृथ्वी थिएटरला आमचं हे होतं, शो होता आमचा. आणि माझं सगळ्यांची नावं येतात ना, तर माझं नाव होतं मस्त मराठमोळ नाव, गौरव घाटणेकर. तर कोणीतरी EP होते आणि ते मागे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही प्रवाहावर एक शो करतोय आणि आम्हाला अगदी तुझ्यासारखा मुलगा पाहिजे.
मी बोलो मला मराठीमध्ये काम नाही करायचं अरे. आहे. आय एम सपोज टू बी बॉलिवूड नेक्स्ट बिग थिंग. आणि कदाचित नेक्स्ट हॉलिवूड पण असू शकतो. ऑफकोर्स आय स्टील बिलीव्ह इट. असायलाच आय पाहिजे. स्टील बिलीव्ह असायलाच इट. आय पाहिजे. स्टील बिलीव्ह हां. इट. आणि मी सांगितलं मी बॉलिवूड का एक सुपरस्टार हूँ भाई. आणि माझ्या मित्रांना बोललो नाही माय लेट यू नो सांगितलं त्यांना. हां. तर मी बाकी माझे जे को ॲक्टर्स होते भाई बॉलीवुड का एक सुपरस्टार हूँ, मुझे मैं रीजनल टी व्ही पे कहाँ दिखूंगा असं मी सांगितलं माझ्या मित्रांना. हां. तिथे नसीर साहेब होते. ते बोले कम हियर, इज युअर फादर प्रोड्यूसर, बहुत पैसा है, ये है फलाना है, जस्ट गेट नोटिस्ड. ही सेड प्लीज गो अँड कॉल दॅट लेडी अँड टेल हर दॅट यू विल वर्क फॉर हर. हो. हो अच्छा. हे माझ्यावर झालंय. हां. अँड आय टोल्ड हर दॅट मॅम आय वुड लाईक टू यु नो. हां. मग तू असा आत आलास ना तू, तिकडनं तू आत आला, मग इथला प्रवास चढ उतार, तिकडनं अडथळे, खड्डे, स्पीड ब्रेकर, ते कसे काय? ते सर ते तर इट्स अ पार्ट ऑफ द जॉब. नाही नाही, पण एक अशी काय उदाहरणं झाली का जसं तू बोलला? मी तुम्हाला सांगितलं ना किती तर हे सगळे अडथळे आणि हेच तर रिजेक्शन जर अडथळे ना. नाही, पण निर्मात्यांच्या भेटीचे अनुभव म्हणजे पूर्वी कसं व्हायचं माहिती ना तुला, 70च्या दशकामध्ये जेव्हा नवीन कलाकार असायचा तर दोन गोष्टी करायचा. एक तर तो आपला फोटो ठेवायचा निर्मिती संस्थे, निर्मात्याला भेटायचा वगैरे दाखवायचा, किंवा तो म्हणायचा सर मी एक ट्रायल ठेवतोय, 2 रीळ दाखवतो तुम्हाला, माझं तर काम बघा ना. म्हणजे असं हे असरानीपासून सतीश शापायन अनेकांनी केलेलं आहे त्या काळामध्ये. तुझी काय पद्धत? आमच्या वेळेस ऑडिशन्स होते, म्हणजे तुम्हाला ऑडिशन्स हो होते. आम्हाला सीन्स मिळायचे आणि आम्ही सीन्समध्ये कामं करायचो आणि त्यांना दाखवायचो की आमचं काय कन्व्हिक्शन आहे, आम्ही कसे हे सीन्स करू शकतोय. हां. त्याच्यावर आम्हाला असं वाटायचं किंवा मला वाटायचं की मला काम मिळेल, पण भरपूर असं नाही झालं. पण बऱ्याचदा असंही झालं असेल यू आर अ व्हेरी गुड ॲक्टर बट देर आर अदर थिंग्स निडेड असं बोललेत मला. पण बऱ्याचदा असंही झालं असेल ना की तुला 30 लोक भेटले असतील तुझ्या स्पर्धेमध्ये ऑडिशनच्या वेळेला? नाही मला असं आता काय झालं मी तुम्हाला सांगतो सर. ते तर हुशार पण होतेच ना, त्यांनी मला थोडं काम मिळालं होतं तर ते असे नव्हते की आम्हाला एकत्रच बोलवायचे, असं नव्हतं. थोडे गॅप ठेवून. पण मला भरपूरदा ॲक्टर्स भेटलेत जे मला कळायचं की ह्यांना माझ्या रोलसाठी ट्राय केलं जातं आहे, बट दॅट्स फाईन. नाही काय माहिती आहे तुला, माझा प्रश्नाचा रोख सांगतो. काय घडायचं की समजा एका रूममध्ये 4 PG आहेत, कोणी पुरुष कलाकार असेल स्त्री कलाकार असेल, आणि प्रत्येकजण एकमेकांना सांगायचं नाही की आज मी कुठे जातोय, आणि तिकडे गेल्यावर कळायचं की अरे आपण एकाच जागेला आलोय, आपण एकाच जागे जिथे एकत्र राहतो इथे. नाही माझं तसं नव्हतं. माझी एवढी खास मैत्री नाही आहे. म्हणजे मी तसा खूप सेल्फ इंडल्जंट आहे. मी स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करत असतो आणि विचार करत असतो माझं काय होतं आहे रादर दॅन सीइंग की बाजूला काय होतं आहे. पण हे जास्त फायद्याचं ठरलं असं वाटतं तुला? असेल एखादी, कारण तुझा फोकस राहील ना. माझं फोकस आणि हे सगळं एका स्पोर्टनी वाढवलं माहिती. तुम्हाला खरं सांगतो सर. मला सगळ्या ॲक्टर्सना हे सांगायला आवडेल किंवा जे पण लोक आहेत आपल्या क्षेत्रात आणि जे दे वॉन्ट टू गो थ्रू अ टफ टाइम और स्ट्रगल, प्लीज प्ले अ स्पोर्ट. अ स्पोर्ट टीचेस यू डिसिप्लिन, अ स्पोर्ट टीचेस यू लॉट ऑफ थिंग्स. तुम्हाला एक खेळ स्वतःवर कॉन्फिडन्स असणं कसं शिकवतं, तुम्हाला हे शिकवतं जेव्हा तुमचे पॉईंट्स खाली असतील तुम्हाला यू जस्ट हॅव टू हँग ऑन, त्याच्यानंतर तुम्ही कसे वर याल. कधी कधी असंही होतं की तुम्ही मॅच पॉईंटवर असता, तो माणूस जिंकत असतो अँड यू कम बॅक अँड यू विन द गेम. जसं क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हरला काय होऊ शकतं. एक्झॅक्टली. खेळणं सोडू नका कधीच. इट्स द बिगेस्ट टीचर इन लाईफ फॉर मी तरी. माय कॅरेक्टर बिल्डिंग हॅज बीन थ्रू स्पोर्ट्स. म्हणजे मी टेनिस खेळतो, लॉन टेनिस. तर मला त्या स्पोर्टने खूप काही शिकवलं आहे. हाऊ टू किल युअर फ्री टाईम. सीनवर्कमध्ये पण खूप मदत करतं. म्हणजे आपण बोलतो की ॲक्टर अँटिसिपेट करतोय लाईन, इन द एंड तुम्हाला पण माहिती असतो की तुमचं ऑपोनंट काय करणार आहे, काय त्याची नेक्स्ट मूव्ह असणार आहे, बट यू स्टील स्टे स्ट्रेट राईट. की त्याला कळलं नाही पाहिजे की मी फोरहँड मारणार आहे की बॅकहँड मारणार आहे. आणि ते जे म्हणतात ते स्पोर्ट्स तुम्हाला तुमच्या सीनवर्कमध्ये पण खूप मदत करतं. थिंकिंग ऑन युअर फीट. बोलतात की ॲक्टरला काय सुचलं रे. पण सगळं खेळामुळेच होतं. या खेळामध्ये माइंड गेम पण आला ना. हो ऑफकोर्स माइंड गेम आला सर. ऑफकोर्स माइंड गेम. आणि तेच त्याची खूप मदत होते आयुष्यात. डिटर्मिनेशन. मी करून दाखवणार, मी नाही जाणार इकडनं. हो, इट रिअली आय वुड अर्ज एव्हरीबडी. माझी रिक्वेस्ट आहे
माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही नक्की आपल्या क्षेत्रात असाल तर खेळ खेळा आणि कधी खेळणं सोडू नका. जिम जाणं कमी कराल तरी चालेल, कारण तिथे मेंटल फिटनेस नाही आहे. हां, तो जास्त महत्त्वाचा खेळात ना मेंटल फिटनेस आहे. मी मेंटली स्ट्रॉंग कसं, आपण जे बघतो बिचारे, आय फील व्हेरी सॅड की लोक सुसाईड करतात, कामं नाही आहेत, हे नाही आहेत, ते नाही आहेत. तिकडेच येणार होतो मी. इट इज व्हेरी डिस्टर्बिंग. मला खूप वाईट वाटतं त्यांच्यासाठी. त्यावेळेस मला त्यांना बोलावं असं वाटतं. पण तुला त्याच्यामध्ये असं वाटतं की काही ना झटपट यश मिळतं आणि नंतर कामं मिळत नाही. एखादी सिरियल बंद होते, जसं तू म्हणाला सिनेमे तयार आहेत, रिलीज होत नाही, रिलीज झाले तर रोल कापलेला असतो आणि मग येणारं डिप्रेशन, त्यामुळे हे सगळं होत असेल. हो, डेफिनेटली होत असेल सर. पण काय एव्हरीबडी ॲक्टर खूप आहे ना, एक सेन्सिटिव्ह गोष्ट आहे ॲक्टर. तुम्ही मला सांगा ना, आता तुम्ही मला एक सीन द्याल, त्यात मी वाचीन आणि मी रडायला लागेन, किंवा मी वाचीन आणि तुम्ही मला सांगाल की आता तुला चिडायचं आहे, तर सर जस्ट इमॅजिन आमचे म्हणजे इमोशन्स आणि हे सगळे, म्हणजे ते इंग्लिशमध्ये बोलतात आय वेअर माय इमोशन्स ऑन माय स्लीव. म्हणजे असे आमचे इमोशन्स आहेत, एवढे फ्लुइड आहेत की तुम्ही काहीही करायला सांगता आम्ही करतोय. वन बॅड मोमेंट जस्ट ट्रिगर्स समथिंग सर. तो बॅड मोमेंट पास झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि अ स्पोर्ट ऑर समथिंग जे मी तुम्हाला सांगत होतो, मी मेंटली स्ट्रॉंग बनवतो तुम्हाला. डोंट गिव्ह, फार आवश्यक आहे. डोंट गिव्ह इन, डोंट. जसं मी तुम्हाला सांगितलं, मा टाईम वस्तुंदी वो होगाही एक दिन, ते होणारच. तर तुम्ही त्याच्यासाठी तयारी करून ठेवा आणि ऑलवेज बी प्रिपेअर्ड. पण वी फाईट एव्हरी डे सर. वी फाईट आर इमोशन्स, वी फाईट द वर्ल्ड, वी फाईट काय बोलतात ट्रोलर्स, वी फाईट व्ह्यूज. लोक काय बोलतात, अरे उंच नाही आहे, बुटका आहे, अरे चांगला नाही दिसत, अरे हाय तो आहे, कसा आहे, हे ह्याला कोणी चान्स दिला आहे. हे सगळं आम्ही करतो आणि आम्ही तरी काम करतो. हे सगळं ऐकतो आणि तरी काम करतो. तर यू हॅव टू बी अ फायटर टू डू ऑल दिस. हे ट्रोलर्सला डोक्यावर बसवायचं नाही. मला तर खरं काही फरक पडला नाही आत्तापर्यंत. आणि ते काय तुम्हाला इग्नोर मोडच ना. तुम्हाला जे बोलायचं बोला. यू रिअली थिंक अ ग्रेट गाय लाईक शाहरुख खान, आमिर खान, हे लोक काय ऐकत असतील, ते तेच करतात. मैं आपके बारे में सोचता ही नहीं हूँ बोलतो ना तो. व्हॉट अ ग्रेट थिंग ना. मला जे करायचं ते मी करतो आणि ते लोकांना आवडतं. ज्यांना नाही आवडत असेल तुम्ही प्लीज दुसरीकडे बघा. तुम्हाला ऑप्शन आहे. हो, तुम्हाला ऑप्शन. मला काय करायचं, तुम्हाला काही असेल, तुम्हाला काही असेल, तुम्हाला काही असेल, मला काही करायचं, मला काय करायचं त्यांनी. ठीक आहे, तुम्ही माझं काम बघू नका, तुम्ही काहीही करा, पण मला नाही फरक पडत. बरं, तुला आता थोडंसं साईडला घेतो. ह्या सगळ्याबद्दल श्रुतीशी जेव्हा तू बोलतो ते कसं असतं बोलणं काय? आम्ही असंच बोलतो जसं तुमच्याशी बोलतोय. म्हणजे आणि ती पण मला बोलते एक दिन तेरा नंबर लगेगा. तो शी इज व्हेरी एनकरेजिंग. म्हणजे ती नेहमीच सांगते जे तुला माहिती आहे, जे तुला कळतंय ते मला पण कळतं की खूप कमी लोकांना कळत असेल, पण जस्ट डोंट गिव्ह अप ऑन युअर स्पिरिट. ती नेहमी बोलते अँड आय विल नेव्हर. आता मी तुम्हाला सांगतो आय एम व्हेरी थँकफुल टू हर सपोर्ट आणि टू एव्हरीबॉडी सपोर्ट. पण ही माझी आतली क्षमता आहे की आय विल नॉट गिव्ह अप नो मॅटर वॉट. इट्स अ व्हेरी लोनली प्लेस सर. आमचं फील्ड खूप लोनली आहे. पण मला तुला एक असा प्रश्न, म्हणजे तसे 2 प्रश्न एका पाठोपाठ विचारा सर. काय माहिती नाही एका पण त्याला तो कनेक्ट नाही, मी कन्फ्यूज होतो काय विचारलेलं. नाही, कनेक्टिव्हिटी आहे. अच्छा. जेव्हा एकाच क्षेत्रातली पती पत्नी असतात, आता म्हणजे त्यावेळेस म्हणजे आपलं क्षेत्र आपण घेऊया, अभिनयाचं क्षेत्र, आणि आमच्या क्षेत्राला आपण तो नियम लागू आहे. त्या नेहमी ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित अभिमान सिनेमाचा उल्लेख केला जातो. 1973चा सिनेमा आहे, 52 वर्ष झाली. पण त्यातला तो थीम आहे की एका क्षेत्रातले पती पत्नी आणि ज्याला पत्नी सक्सेसफुल होते तेव्हा पतीला थोडंसं इन्सिक्युअर वाटतं. तुझ्याकडे कसं, म्हणजे तू कसं काय हे हँडल करतो? कारण श्रुती माझ्या मते तुझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे. शुअर, डेफिनेटली. पण हे तू पचवतो कसं, की स्वीकारतो कसं, किंवा कसं काय? सर, मला सर्व्हाइव्ह करायचं आहे. इट्स व्हेरी सिम्पल. मला करायचं आहे की नाही, इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. आधीच एवढे प्रॉब्लेम आहेत करिअरचे, त्याच्यात अजून एक नवीन प्रॉब्लेम. आय एम नॉट रेडी फॉर इट. तेच बोलतो ना सर, फॉर अ ग्रेट आर्टिस्ट ही हॅज टू सर्वाइव्ह. तुम्ही का स्वतःच्या सर्वायवल आणणार आहात का?
इथे पण क्लेश, तिथे पण क्लेश, काहीच नाही झालं म्हणायचं. नाही, हँग ऑन. आणि शी इज अ वंडरफुल गर्ल. शी नोज व्हॉट आय एम डुईंग. तर मला आमच्यात इगो असा काहीच नव्हता कधी. आणि मला तो इगो पण नाही आहे. ॲक्टरला इगो नसावाच, अदरवाईज ही विल नेव्हर बी एबल टू ॲक्ट. ॲक्टर्सला ओपिनियन असावे पण हां. इगो नसावं. खूप डिफरन्स आहे याच्यात. माझ्याकडे एक ओपिनियन आहे पण माझा इगो नाही आहे. म्हणजे कुठे इगो दाखवायचा तो पण खूप इम्पॉर्टंट असतो. पण मला सांग, आता तुम्ही पती पत्नी आहात, कलाकार दाम्पत्य आहे. आता ती ज्या म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून मला वाटतं 4 डिसेंबर तारीख आहे तुमच्या हो, लग्नाची, परफेक्ट. बरोबर आहे ना? तर तेव्हापासून म्हणजे ती तुम्ही आला, सुरू झाला प्रवास. तिची जे डिसिजन आहे, ती जे चित्रपट स्वीकारते, मालिका स्वीकारते, इव्हेंट्स वगैरे वगैरे, फोटो सेशन, तुझं किती त्याच्यावर हे असतं? म्हणजे काय नसतं माझं त्याच्यावर. ती कधी कधी कन्सल्ट करते मला, तर मला विचारते. पण आय एम सो हॅपी सर, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, टू वॉच अ सक्सेसफुल ॲक्टर इन युअर नेक्स्ट टू यू, राईट? हां. किती इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला किती सक्सेसफुल ॲक्टर्स भेटतात तुमच्या आजूबाजूला, जे तुमच्याबरोबर राहू शकतात, ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकता, ज्यांचा तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्सचा फायदा पडतो. हां. आय एम सो लकी की आय हॅव अ पर्सन हुज राईट नेक्स्ट टू मी अँड हुज मेड इट प्रिटी सक्सेसफुली. पण तुझे तिला सल्ले वगैरे? हो, मी तिला डेफिनेटली ॲडवाईस देतो, पण मी तिला सांगतो आणि ती पण मला सांगते. इन द एंड म्हणजे तुमचा फायनल कॉल तुमचा असतो की तुम्हाला काय करायचं आहे, तुला करायचं आहे, नाही करायचं आहे. की तुम्हाला खरं सांगतो, मी एक सिरीज करत होतो आणि आय हॅड अ किसिंग सीन विथ अ गर्ल ना. हां. तर मी श्रुतीला सांगितलं की अरे आय हॅव अ किसिंग सीन विथ दिस गर्ल. आणि मला कसं तरी वाटतं आहे. तर ती मला काय बोलली माहिती आहे का, तू एक काम कर, तू उद्यापासून सकाळी 8 वाजता डबा कर आणि भाजीत हे सगळं कमी टाक, मीठ कमी टाक, तुझं हे सगळं. मी म्हणलं हे काय बोलतेस तू? हो, कारण तुला काम नाही करायचं आहे. तुला जर काम करायचं असेल तर प्लीज गो फॉर इट. म्हणजे आम्ही असे एकमेकांशी मस्तीत बोलतो. सो बट व्हॉट अ लवली ॲडवाईस. हे तुला करायला लागणार. हे माझ्याच बायकोनी मला सांगितलं. हां, म्हणजे आता ही डिजिटल न्यूज असे म्हणा की तुला तुझ्या पत्नीने सल्ला दिला की तू नायिकेबरोबर किस सीन करू शकतो. अरे म्हणजे ती बोलली व्हॉट आर यू वेटिंग फॉर, प्लीज कर, काम आहे आपलं ते. पण तिला ते माहिती आहे की किसिंग सीन होतो किंवा इंटिमेट सीन होतो तेव्हा आपल्या रूममध्ये 60 लोक उभे असतात. हां. काय म्हणजे इट्स बेसिकली आपलं डिरेक्टर बोलतो, अरे गो क्लोज, थोडं अजून क्लोज ये, नको नको नको, थोडा मागे, नाही नाही नाही, बरोबर नाही आला, परत 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 एकदा, प्लीज प्लीज प्लीज, अच्छा ओके ठीक आहे सर. आणि तुमच्या इथे ना एक मेकअपवाला येतो, तुमचं घाम पुसतो, तुमचं हे करत असतो, ते करत असतो. सगळे एवढे 60 लोकांमध्ये खूप अनकम्फर्टेबल होतं ॲक्टरला पण तो सीन करणं. हां. तिथे ट्रेनिंग येते ना सर. मग तू कसं केलंस हे ट्रेनिंग? पण आता मला तुला ह्याचा काउंटर पार्ट. पण डिफिकल्ट आहे सर, हे खूप डिफिकल्ट गोष्टी आहेत. हे खूप इझी आहे बघायला आणि दिसतं सगळं सुंदर, पण खूप डिफिकल्ट असतं हे सगळं. आता तुला याचा काउंटर पार्ट हे करतो. आता तिला असा एखादा सीन द्यायचा आहे, रोमॅन्टिक सीन द्यायचा किंवा असंच किस सीन द्यायचा वगैरे, मग तुझी काय भूमिका असेल? प्लीज डू इट, प्लीज डू इट. इफ इट्स वर्थ इट, डू इट. डेफिनेटली, विदाउट अ थॉट. इफ द स्क्रिप्ट रिक्वायर्स इट, डू इट. आम्ही ॲक्टर्स आहोत सर, आम्ही ॲक्टर्स. आता म्हणजे पॉलिटिशियन्सला आपण सांगतो, म्हणजे 2 पॉलिटिशियन्स असतील म्हणजे बायको आणि नवरा, तर ती बोलेल का तुम्ही लोकांसमोर हात जोडून वोट मागू नका? नाही बोलणार ना, मागा आणि घ्या आणि करा, जिंकवा पार्टीला. तर आमचं पण तसंच आहे. ती पहिले तर स्वतःच खूप जास्त स्ट्रिक्ट आहे की मी हे करणार, हे नाही करणार, हे नाही करणार. मला माहिती आहे ती किती प्रिन्सिपल्ड आहे. हां. तर जेव्हा ती हा असा डिसिजन घेते की मला हे करायचं आहे, म्हणजे तो करेक्टच असणार असा माझा विश्वास आहे. हां. आता तू ब्लॅक कॉफी तुम्ही निर्मिती संस्था स्थापन केली, पण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे ना की ती आपण त्याच्यामध्ये नायक असावं, आपण असावं. मग तुम्ही सिरियल केल्या, मला आठवतं की ते स्टार सिटीला एक तुमचं ते प्रमोशन. आम्ही पहिली सिरियल केली नवागडी नवराज्य. हां. त्यात तुम्ही नव्हतात? त्यात आम्ही नव्हतो. दुसऱ्यात मी होतो. मग ती नव्हती? ती नव्हती. आता तिसऱ्यात? आता बघूया, आम्ही काहीतरी एक सिरीज करायचा प्रयत्न करतो, त्यात मोस्ट प्रॉब्ली काहीतरी आमच्या दोघांसाठी असेल. पण तुला कदाचित आठवत नसेल, नक्कीच आठवत नसेल, जेव्हा आपण स्टार सिटीला भेटलो, औपचारिक भेट होती आपली, ते सगळे फोटो बिटो काढत होते आणि मी तुला पटकन सहज म्हणालो, अरे ते तुमच्या सिरियलमध्ये येते आहे, तुम्ही दोघं नाही आहे. तू पटकन काय बोलला, आठवते तुला?
हो, काय मी आता एक्सपिरियन्स घेतोय की मी प्रोडक्शन कसं आहे त्यानंतर आपण बघू. नाही तर? हे तर बोललास तू, त्याचं पुढचं वाक्य अच्छा, आठवतंय नाही का? आठवत, तेवढं नाही तू असं म्हणाला, अरे घरी भांडणं होतात परत सेटवर कशाला? आठवत. खरंच मग मी मस्करी केली असेल, आमची भांडणं नाही होत. तू पटकन बोलला होता, पण म्हणजे ते खरं आहे की खोटं आहे ते वाघ मग वेगळा. त्यावेळेस झालं असेल. त्यावेळेस झालं असेल भांडण. मग तुमची भांडणं कशावर नव्हतात असंच जेव्हा काय? होतात तेव्हा रे? आमच्यात एवढे नाही होत भांडणं सर. आता काय होतं, कसली भांडणं? अरे पण Great संसार friends. म्हटलं की भांडणं होणारच ना. नाही होत. आता तू तर म्हणाल तिथं स्ट्रिक आहे. ती स्ट्रिक्ट आहे, पण आता मी पण आता तिचा चांगला स्टुडंट आहे. तर तुमचे स्टुडंट्स कोण आहे? तू आहे किती आहे? मी तिचा स्टुडंट आहे आणि ती माझी टीचर आहे. अच्छा, असं तुमचं एक नाही, मॅच्युअर असं मस्करी चालू आहे. बट हां. वी आर ग्रेट फ्रेंड्स. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांशी काहीही बोलू शकतो, एनिथिंग अंडर द सन. आणि आम्ही भरपूर हसतो हे सगळं एकमेकांना बोलून. माझं एक निरीक्षण सांगतो तुमच्या दोघांबद्दलचं. बघ तुला पटते का? तुम्ही लग्न केलं तर तुम्ही सुरुवातीची काही वर्ष आहे ना, तुम्ही म्हणजे आजही तुम्ही जपलेलं आहे. तुझी आयडेंटिटी वेगळी आहे, तुझी इमेज वेगळी आहे, तुझी वाटचाल वेगळी आहे, तुझं फोकस वेगळं आहे. तिन्ही तिचं एक जपलेलं आहे. तुम्ही पेअर म्हणून लोकांसमोर येत नाही. सुरुवातीला तुम्ही खूप जपलेलं, असं काही खास कारण होतं का? नाही सर, आम्हाला आमचं पर्सनल आयुष्य आम्हाला पर्सनल ठेवायला आवडतं. आम्हाला आवडतं आम्ही ज्या स्पेसमध्ये आहोत. कशाला लोकांसमोर म्हणजे हे तुम्ही जर बोलवलं आम्हाला दोघांना तर आम्ही आमचे व्ह्यूज तुम्हाला सांगणारच आहोत. हां. पण जर कोणी नाही विचारलं तर कशाला उगाचच हे सांगायचं. नाही, पण मी काय म्हणतो, तुमच्या सोशल मीडियामधल्या ज्या पोस्ट होत्या सुरुवातीच्या काही वर्षातल्या, ती एकटीच असायची किंवा तू सुद्धा एकटाच असायचा. हे लोकांमध्ये असं प्रश्न होता की अरे सगळं ठीक आहे की नाही? नाही सगळं ठीक आहे, पण आम्हाला तसं आवडतं. आवड आहे आता आमची, आता काय करणार? म्हणजे प्रत्येकाने आपलं जे सत्व आहे किंवा स आहे किंवा जी इमेज आहे ती जपायची. ग्रेट ना, मस्त ना, किती चांगलं ना. 2 इंडिव्हिज्युअल्स तुम्हाला भेटतात. नाहीतर तुम्ही जेव्हा कोणाला म्हणजे असं मला बोलायचं नाही आहे, पण जनरली तुम्ही मॅरिड कपल बोलता, मग तुम्हाला एक तसे इमेज दिसतं. हां. पण आम्ही ॲक्टर्स आहोत, इंडिव्हिज्युअल ॲक्टर्स आहोत. तर जेव्हा तुम्ही आम्हाला भेटता तुम्हाला 2 डिफरंट आयडेंटिटीज पण दिसतात. एक्झॅक्ट, म्हणून मी तुला एकट्याला बोलवला. हां, बरोबर आहे. हां, मग तर आम्हाला आवडतं ते तसं तुम्ही आम्हाला बघता किंवा आम्ही तसं आम्हाला पोर्ट्रे करतो. कारण आमच्या स्वतःच्या असं नाही आहे की मी माझ्या आणि श्रुतीचे सगळे व्ह्यूज मॅच होतात. आम्ही खूप वेगळ्या वेगळ्या व्ह्यूजची लोकं आहोत. तर बेटर असेल जेव्हा तुम्हाला एक वेगळ्या व्ह्यूचा माणूस दिसतो आणि एक वेगळ्या व्ह्यूची बाई दिसते. हां, कशाला उगाचच लोकांसमोर सांगायचं की आमचे व्ह्यूज सेम आहेत, पण घरी जाऊन आमचे व्ह्यूज सेम नाही आहेत. सो आम्ही तेवढं बॉदर नाही करतो सर. पण तुमच्या सक्सेसचं रहस्य काय? तुमच्या सांसारिक यशाचं रहस्य काय? कारण तुमच्याबरोबर लग्न केलेल्या काही वेगळे झाले. तुम्ही मस्त चाललेलं आहे तुमचं. तुम्ही घट्ट धरून आहात. 2 डिफरंट पर्सनॅलिटी आहे, पण तुम्ही घट्ट धरून आहेत. त्याचं रहस्य? आमची मैत्री खूप चांगली आहे. वी आर ग्रेट फ्रेंड्स. मैत्री, वी आर ऑसम फ्रेंड्स सर. मग तू परत एक प्रश्न असा आहे की आता म्हणजे आजच मी एक बातमी वाचली की आता ती कितपत आहेत की महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे. अच्छा, तू काय सल्ला देशील? मी एकूण घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे हे तुला मान्य आहे? सर लोकांचे चॉईसेस आहेत सर. त्यांना जर चॉईस असेल त्यांचा काहीतरी, ते एका गोष्टीत जर ते खुश नसतील तर ठीक आहे त्यांनी असं काही केलेलं. का आयुष्यभर त्यांनी काढलं पाहिजे विथ समबडी दे आर नॉट हॅपी विथ? किंवा का त्यांनी स्वतःवर अत्याचार करून घेतलं पाहिजे? एक तर आपले सर एवढे कमी वर्ष असतात, आपण जगतो, मान्य आहे. त्यात आपण जर बोललो की मी अर्ध आयुष्य एका अशा व्यक्तीवर राहणार ज्याच्यावर मी खुश नाही आहे. अरे पण तुम्ही डिसिजन घेण्यापूर्वी विचार केलेला असतो ना. ज्या लग्न करता त्याला तुम्ही खूप सर मिस्टेक सगळ्यांकडनं होतात. पण किती व्हायच्या, किती जणांकडनं होऊ व्हायला पाहिजे शकतं सर. ते तर परमेश्वराच्या हातात आहे ना सर. नाही, माणसाकडनं मिस्टेक होते, परमेश्वराकडनं कशी होईल? आम्ही सांगतोय ना, परमेश्वराकडनं काय होतं मी तुम्हाला सांगतोय. बघा, माणसाकडनं मिस्टेक होते करेक्ट, पण परमेश्वर त्याला सांगतो ना ठीक आहे, इट्स ऑल राईट, नेक्स्ट. अरे पण काय माहिती आहे का, आता म्हणजे आता मी नावं घ्यायची गरजच नाही. आता आपण तर सोशल मीडियामध्ये जगतोय, म्हणजे आता CCTV सर गॉड फॉरगिव्हज. मी तुम्हाला पहिले सांगतो,
हां. ओके, देव माफ करतो. ठीक आहे, आणि तुम्ही पण स्वतःला माफ करा. पहिली गोष्ट, स्वतःला माफ करा, तो पण तुम्हाला माफ करेल. पण स्वतः तुम्ही अत्याचार सहन करून घेताय आणि मग बोलताय की माझं आयुष्य ह्यांनी बर्बाद केलं, ते दुसरे एकमेकांना का ब्लेम करता? अरे पण निवडीच्या वेळेला तुमच्या लक्षात नाही आलं आपण झाली चूक. अरे किती जणांची? अरे होऊ शकतं सर. बरं ठीक सर, आहे. ते मुद्दाम अरे, चूक एक मिनिट. करतात का? ठीक, तू म्हणतो ठीक आहे, पण चुकी बाय मिस्टेक असते ना. अरे पण 17 वर्ष मिस्टेक संसार- म्हणजे काय, मला माहिती नव्हतं आणि असं काहीतरी झालं. अरे पण कोणी 5 वर्षाचा संसार, कोणी 17 वर्षाचा संसार, कोणी 40 वर्षाचा संसार नंतर कळतं तुम्हाला. सर, चूक कळायला कुठलाही टाईम असा लवकर किंवा लेट थोडी असतं. कधी करू शकतं. किंवा कधी तुम्हाला वाटत असेल एक गोष्ट करेक्ट आहे, नंतर वाटते चुकीची आहे. पण एवढा प्रवास झाल्यावर हो, काय झालं त्यात सर? पण त्याच्याहून पुढचा प्रवास तरी तुमचा चांगला जायला पाहिजे ना. नाही, पण मी तुला त्यातली आता एक खोच विचारतो की आता बऱ्याच अभिनेत्री आपण घेऊया, नाव वगैरेची गरज नाही, आपण जनरल बोलतोय. ओके. त्या म्हणतात की अरे मी एकटी राहते, मला काय, मी एकटी राहू शकते. हा कॉन्फिडन्स कुठून येतो? अरे सर, ते असतील कॉन्फिडंट सर, एकदम मस्त आहे त्यांचं. म्हणजे एकटं राहायला मिळतं, किती मजा आहे. अरे असं कसं? का सहजीवनाचा आनंद म्हणजे काय? सर, ते खूप इंडिव्हिज्युअल चॉईस आहे हो. कोणाला सिगरेट ओढायला आवडते, कोणाला दारू प्यायला आवडते, कोणाला अध्यात्माकडे जायला आवडतं, कोणाला, म्हणजे तुमचं चॉईस आहे. कोणी हिंदी बोलतं, कोणी गुजराती बोलतं, कोणी मराठी बोलतं, कोणी उर्दू बोलतं. तर तो तुमचा चॉईस आहे. आपण का लोकांच्या आयुष्यात जाऊन त्यांना खोदून त्यांची वाट लावतो? आम्ही वाट लावण्याबद्दल मी विचारत नाही. तुम्ही स्वतःची पोस्ट टाकता की आता आम्ही एवढ्या वर्षात संसारानंतर वेगळे झालो, हे कितपत बरोबर आहे? आता दे आर व्हेरी बिग पब्लिक फिगर्स ना, तर त्यांना, लोकांना उत्सुकता असते की अरे हे दिसत नाही आहेत, हे नाही आहे, तर ते तशासाठी एक फॉर्मल पोस्ट टाकत असतील. त्यांना काय, तुमच्याकडनं काही इमोशन्स नको आहेत. त्यांना फक्त सांगायचं आहे की ऐका, यापुढे माझे फोटोज दुसऱ्या मुलीवर येणार तर शॉक होऊ नका. किंवा त्यांना असंही सुचत असेल की आता मी एकटा राहिलेलो आहे, की तिला सुचत असेल की आता मी एकटी आहे, कोणी येऊ शकतं. हो, आणि व्हॉट्स रॉंग? मस्त आहे. आणि म्हणजे सर, का तुम्ही असं आयुष्य काढलं पाहिजे बोरिंग, काही चालू नाही माझ्या आयुष्यात? होपफुली त्यांचं कामाचं काहीतरी भलं होत असेल, किंवा काम पण सुरू नाही आहे आणि असं पर्सनल पण वाट लागली, त्यापेक्षा कुठेतरी मजा यायला पाहिजे ना आयुष्यात. अरे पण याचं रिफ्लेक्शन समाजामध्ये पण पडायला लागलंय. आता सर, समाज चेंज होत आहे ना. एव्हरीथिंग इज चेंजिंग सर. मेट्रो आले आपल्या इथे, होते का पहिले? नाही ना. गोष्टी बदलणार सर. आणि आपण जितकं सांगणार की मी हा बदल का होतोय, असा बदल नाही झाला पाहिजे, तुम्हाला तितकाच त्रास होईल. माझ्या नेक्स्ट जनरेशन विल बी इवन फॉरवर्ड. आणि आपण का बोलतो की जावेद अख्तर साहेब, गुलजार साहेब, त्यांचे अजूनही लिरिक्स काय वाटतात यार, बिकॉज दे चेंज विथ टाईम. ऑल ग्रेट माइंड्स चेंज्ड विथ टाईम सर. म्हणून ते रेलिव्हंट वाटतात. आणि आपण बघतो की खूप असे डिरेक्टर्स आहेत 80sचे 90sचे जे फिल्म बनवायला जातात, आणि क्या फिल्म बनाया, का फालतू फिल्म बनवली रे. टाइम्स हॅव चेंज सर. ग्रेट माइंड चेंज विथ टाईम. इवन परफॉर्मन्स फॉर दॅट मॅटर ऑफ फॅक्ट. तुम्ही प्लीज आपले बच्चन साहेब, नसीर साहेब, या सगळ्या ग्रेट ॲक्टर्स, परेश रावल साहेब, यांची सगळ्यांची आहे ना पहिलीची कामं बघा आणि आत्ताची कामं बघा, किती डिफरन्स आहे. ते वेळेबरोबर ते चेंज झाले. सो इफ यू चेंज, यू विल वर्क. इफ यू डोंट चेंज, इट विल नॉट. नो. किती लोक ऐकतील तुमचं? हे आपल्या मेंटॅलिटी, माइंडसेट, सगळ्यांच्या गोष्टींचं हे आहे ना, परिणाम आहे. तर आता तुम्ही सांगाल असं की आता नेपाळमध्ये त्या लोकांनी, जे जेनझी आहेत त्यांनी दे आर ट्राईंग टू टेक ओव्हर नेपाळ, हे सगळं. सो सर, देर आर लॉट ऑफ थिंग्स, इस्रायल अटॅक्स, हे पॅलेस्टीन, हे सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, बघतो. हे सगळे चेंजेस आहेत ना. तुम्ही काय करू शकता त्या चेंजबद्दल? युक्रेन वॉर, तुम्ही काय करू शकता त्या चेंजबद्दल? यू हॅव टू एक्सेप्ट. काहीही करता नाही, थोडं प्रोटेस्ट करणार की हे नाही झालं पाहिजे, पण चेंज झालाच ना. करेक्ट. म्हणजे बदल ही स्थिर गोष्ट आहे. हो. आणि तुमच्या मनाला पण तुम्हाला तसं चेंज करायला लागणार आहे. तू बोलता बोलता म्हणाला कोणी मराठी, कोणाला हिंदी, कोणाला काय उर्दू, गुजराती. आता आपल्याकडे गेले काही महिने तसंच आता जवळपास अधूनमधून लोकल ट्रेनमध्ये हा वाद बघायलाच मिळतो, मराठी विरुद्ध हिंदी. तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे, हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट नाही आहे सर. माझं म्हणणं आहे, खूप गोष्टी आहेत. आपले रोड्स खराब आहेत, लोक बिचारे पॉटहोल्समध्ये पडून मोटरसायकलवर मरत आहेत. इथे ॲक्सिडेंट्स होतात, कोणी वाचवायला नाही जात. इथे ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये फसली असते.
कोणी त्याला काढायचा प्रयत्न नाही करत. खूप गोष्टी येतो सर इथे. बायकांबरोबर काय काय होतं आहे, कोणी पुढे नाही येते. हा मुद्दा आहे का आम्हाला सांगा, एवढ्या गोष्टी होत असताना. ही तुझी बाजू झाली, बरोबर आहे. हां, हो. तर त्यांची बाजू पण असेल बरोबर, माझं हे म्हणणं नाही. पण मला नाही वाटत इंडिव्हिज्युअली, ही माझी बाजू आहे की मला वाटतं की खूप अजून इश्यूज आहेत. इतके स्लम्स आहेत आपल्या इथे, त्यांना रिडेव्हलप करूया, चांगले रोड्स करूया, करप्शन कमी करूया. काय काय आपल्याला करता येईल. एवढं आज तुम्ही मला जे सांगितलं, तुम्ही ट्रॅफिकमध्ये किती वेळ तुम्ही काढला मला सांगा. 3.5 तास काढले. हो. महालक्ष्मी ते बोरिवली. येस, आपण त्याबद्दल काम करूया ना, त्यांनी काहीतरी होईल. हा कसला वाद आहे. लाऊडस्पीकर्स कमी केलं, फॅन्टॅस्टिक. ते आपण सगळ्यांनी कमी केले पाहिजेत, सगळीकडनं कमी करूया. म्हणजे तू आता सगळीकडे पाहतोयस असं याच्यातून एक चांगलं निरीक्षण माझं इथे. हो सर, ऑफकोर्स सर हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक ॲक्टर, ते म्हणतात लॉरेन्स ऑलिव्हियर, खूप मोठे ॲक्टर होते. त्यांनी सांगितलं, लॉरेन्स ऑलिव्हियर बोलले, ॲन ॲक्टर इज द मिरर ऑफ द सोसायटी. तर ॲक्टरला कळलं पाहिजे काय होतं आहे, कसं होतं आहे, कसे टाइम्स चेंज होत आहेत. खूप म्हणजे बलराज साहनी साहेब आणि हे लोक सगळे ते PhD वाले लोक, त्यांना माहिती होतं. इमर्जन्सीच्या वेळेस त्यांना जेलमध्ये टाकलं होतं का, त्यांचं ओपिनियन होतं, काहीतरी बोलायचं ते. साहिर लुधियानवी साहेब, त्यांना दे वर जेल, राईट. तर गोष्ट अशी आहे की ह्या सगळे हे खूप मोठे ॲक्टिव्हिस्ट्स होते ऑफ द सोसायटी. इफ यू वॉन्ट टू बी अ गुड ॲक्टर, तुम्हाला आम्ही इन द एंड वी विल पोर्ट्रे द सोसायटी. तर ते करण्यासाठी तुम्हाला कळलं तर पाहिजे ना आजूबाजूला काय होतं आहे. आता मला एक सांग, आता आपल्याकडे एक असा ट्रेंड आहे की रील्स पाहून कामं द्यायची. हा कितपत बरोबर आहे? सर तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला गोष्ट सांगतो. मी आता एक काहीतरी प्रोड्यूस करतोय, मी मायक्रो सिरीज बनवतोय, माझी प्रोडक्शन कंपनी. ओके, तर आम्ही 2-3 प्लॅटफॉर्मसाठी मायक्रो सिरीज बनवत आहे. आणि खरंच ते सांगतात की ज्यांचे रील्स जास्त आहेत त्यांना कामं दिली पाहिजे, फॉलोअर्स जास्त. आता मी ते दुकान उघडून बसलोय, तर माझ्याकडे चॉईस नाही. मी जर त्यांना सांगितलं नाही नाही मी तुमचं नाही ऐकणार, तर मला बोलते धन्यवाद, ये हात हे घेणार. बरोबर आहे. तर काम तर करायला लागणार आहे मला पण. तर माझं एवढं काही मत नाही आहे त्याच्याबद्दल. जे पण जसं जे बोलतात नेपोटिझमचं जे बोलत होते, आता दे आर फाइंडिंग देम वायबल देन यू, इन्क्लुडिंग मी. मे बी आय विल हॅव टू डू समथिंग एल्स. आता काय करू मला पण नाही माहिती, पण यू कीप ट्राईंग अँड वेट फॉर टाईम टू चेंज. नाही, मला असा प्रश्न करायचा आहे, रील 15, 20, 25, 30 सेकंदाचं, त्याच्यामधला परफॉर्म आणि 125 मिनिटाच्या 150 मिनिटाच्या सिनेमातला परफॉर्म किंवा 2.5-3 तासाचं नाटक, याच्यामध्ये फरक आहे ना सर. जसं जसा काळ पुढे जातोय ना, मीडियम्स बदलत आहेत. तुम्हाला सांगतो, पहिले मीडियम होतं थिएटर, फिल्म्स अँड टेलिव्हिजन. पण आता एक नवीन मीडियम पण आलं आहे, व्हर्टिकल. हा एक नवीन मीडियम आहे. तर आता आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीचं पण ह्याची पण नोंद घेतली पाहिजे की एक व्हर्टिकल नावाचा नवीन मीडियम आहे. मी स्वतः त्याच्यासाठी प्रोड्यूस करतो आहे गोष्टी. मी काम पण केलं आत्ता एका नवीन सिरीजमध्ये. मी स्वतःच प्रोड्यूस केलं आहे आणि स्वतः काम पण केलं आहे. तर ते ह्याच्यासाठी आहे, फोनसाठी आहे, म्हणून त्याला व्हर्टिकल म्हणतात. अच्छा. तर ह्याचे पण ग्रामर्स आपल्याला शिकले पाहिजेत. आणि किती मिनिटाचं आणि कसं आहे? 1 मिनिटाचा एक एपिसोड. अरे अच्छा. हो. आणि सब्जेक्ट्स असतात, भरपूर असतात. लव्ह स्टोरीज असतात, मर्डर मिस्ट्री असते, खूप काय काय अशा गोष्टी असतात. त्याला मायक्रो ड्रामा म्हणतात. अच्छा, हे नवीन. हो, हे नवीन आता आहे म्हणजे. हो. आणि जर तुम्ही आपल्या शूटिंग इंडस्ट्रीमध्ये असाल आणि कुठल्याही आता स्टुडिओमध्ये जाल, 90% ऑफ द प्लेसेस तुम्हाला हेच दिसेल, आजकाल व्हर्टिकल शूट होत आहे. म्हणजे ते काहीतरी नवीन एक्सप्लोअर करत आहेत. तसं आपण पण आता हा जो व्हिडिओ करतो आहे तो सगळ्यात जास्त फोन्सवर जाणार आहे ना लोकांच्या. हो. हा एक मीडियम आहे आता. हो. रिस्पेक्ट द मीडियम. असं नसतं की टेलिव्हिजनचा ॲक्टर खूप चांगला ॲक्टर असतो किंवा फिल्मचा ॲक्टर त्याच्याहून चांगला आणि थिएटरचा ॲक्टर तर एकदमच कमालीचा असतो, असं नसतं. दे ऑल रिस्पेक्ट द मीडियम. किती चांगले ॲक्टर्स आहेत जे सगळ्या मीडियम्सला रिस्पेक्ट करतात.
अँड ॲक्टर शुड बी एबल टू रिस्पेक्ट ऑल द मीडियम्स. तर हा व्हर्टिकल पण एक मीडियम आहे आणि वी ऑल हॅव टू गिअर अप फॉर दॅट. पण हे सगळं करताना तुझं फिटनेसचं रहस्य काय? माझ्या फिटनेसचं रहस्य मी तुम्हाला सांगितलं, मी खेळतो. मी टेनिस आणि स्क्वॉश खेळतो हां. आणि मला ते दोन्ही स्पोर्ट्स प्रचंड आवडतात. मला बघायला क्रिकेट आवडतं सगळ्यात जास्त, अच्छा. कारण स्ट्रॅटेजी असते त्यात खूप आणि कसोटी team sport आहे. क्रिकेटमध्ये जास्त असते. हो. हां. नाही असं नाही आहे. हां, आम्ही कसोटी क्रिकेटच्या काळात वाढलो ना. हां मग सर, पण काय आहे, मला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट खेळायला आवडतो, कारण मला असं वाटतं फास्ट स्पोर्ट पण खेळलं पाहिजे. मी एक फास्ट स्पोर्ट स्क्वॉश खेळतो आणि टेनिस खेळतो, पण हे माझं इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट होतं त्यांनी. हां. कारण मी तुम्हाला सांगितलं की लाईफ इज व्हेरी अलोन इन दिस फील्ड. हां. तर वेन यू आर प्लेइंग अलोन सगळं तुमच्यावरच असतं. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हे बऱ्याच जणांना कळत नाही. आणि खाण्यामध्ये आय एम व्हेरी डिसिप्लिन. मला सर लंबी रेस के लिए अगर दौड़ना है तो यू हॅव टू टेक केअर. मला अजूनही आठवतं आहे, सचिन तेंडुलकर आणि एक खूप फेमस क्रिकेटर आहे, म्हणजे तो पण एकदम आउटस्टँडिंग क्रिकेटर, तुम्हाला कळलं, लेफ्ट हँडेड बॅट्समन. त्याला सांगायचे की तू नेक्स्ट बिग थिंग आहेस, तुझ्यासारखा मोठा क्रिकेटर होणार नाही, पण तू फक्त सचिनसारखं वाग. आणि IPLच्या पार्टीज चालायचं, सचिन बोलायचं की 7:30 वाजले, चल आम्ही चाललो झोपायला, आणि सगळे पार्टी करायचं. आणि आत्ता जेव्हा तो रिटायर झाला त्यांनी सांगितलं, मला माझ्या आणि सचिन तेंडुलकरमधला डिफरन्स कळला. द डिसिप्लिन. ही वॉज रेस्टिंग हिज बॉडी टू प्ले फॉर 24 years अँड आय एक्झॉस्टेड माय बॉडी. आणि काय झालं तुम्ही बघितलं. हो. आणि आता एक प्रश्न, ठीक आहे, घरात एक पत्नी, तीच अभिनेत्री आहे, माझ्या मते ती तुझ्यापेक्षा सक्सेसफुल आहे. ही मी तुला बोललो सगळ्याच बाबतीत, तिचा ग्राफ वगैरे, पण तिचाही ग्राफ मी सुरुवातीपासून पाहतोय. ह्या पलीकडे जी इम्प्रेस तुला केलेली अभिनेत्री कोण आहे? इम्प्रेसिव्ह तर खूपच. मला सई तामणकर मला खूप इम्प्रेसिव्ह वाटते. तिने जी हे पोझिशन गाठली आहे, आणि फॅन्टॅस्टिक ॲक्टर. मी तिच्यावर काम पण केलं एका फिल्ममध्ये, पॉंडिचेरीमध्ये. हां. आणि ॲक्टर पण खूप चांगली आहे, व्यक्ती पण खूप चांगली आहे, आणि मला खूप कौतुक वाटतं ती ज्या पोझिशनला पोचली आहे ती आहे. पण मला खूप लोक आवडतात असे, लॉट ऑफ ॲक्टर्स दॅट आय रिअली लाईक. आणि हिंदीतलं नाव घ्यायचं तर मला प्रियंका चोपडा खूप आवडते. माझी प्रोड्युसर होती म्हणून नाही, पण मला अंडरडॉग स्टोरीज खूप आवडतात. जेव्हा तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं गुड बाय, ते कसे कमबॅक मारतात ना, मला हे बघायला खूप आवडतं. आणि तिची तशीच स्टोरी आहे ना. नाव शी इज द क्वीन ऑफ हॉलिवूड. तिच्या सिनेमात काम करण्याचा अनुभव खूप मस्त अनुभव, फॅन्टॅस्टिक अनुभव. खूप चांगली व्यक्ती आणि व्हेरी वॉर्म. मी कुठल्या तरी इव्हेंटला लेट पोचलो होतो, तर मी तिला सांगितलं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी PC. तर तिने मला सांगितलं, गौरव आय एम ऑलवेज लेट, सो डोंट अपोलोजाइज. सो वे हाऊ स्वीट टू डू दॅट. तिने माझा कॉन्फिडन्स वाढवला. तो खारला तिकडे रात्री झालेला तो इव्हेंट, खारला तो एक पार्टी झाली, कुठल्या तरी होतं, नाही कुठल्या तरी वेगळं. 2 इव्हेंट झाले त्या सिनेमाचे. एक तर मला वाटतं झूला झाला, नोव्होटेलमध्ये दुपारी होता काहीतरी, कुठेतरी मी लेट पोचलो होतो ट्रॅफिकमुळे, आणि माझे कपडे झाले नव्हते शिवून. तर माझे कपडे शिवायला दिले होते आणि टेलरने लेट केलं, तर तुला उशीर झाला. हो, तो उशीर झाला. मला वाटलं आता कशाला असं अर्धवट कुठला तरी टी-शर्ट घालून कशाला जायचं. वजनदारचा डॉक्टर, सॉरी इंट्रो. तर गौरव, आता आपण रॅपिड फायर घेऊया, बघूया तू काय सिलेक्ट करतो. वजनदारचा डॉक्टर मिलिंद जोग की ती फुलराणीचा ध्रुव? धर्मक्षेत्रचा कृष्ण. अच्छा. काय खास आहे का? हो, तो वन ऑफ माय मोस्ट आयकॉनिक रोल्स आहे, आणि मला खूप आय फेल्ट व्हेरी क्लोज टू गॉड वेन आय प्लेड दॅट रोल. तर म्हणून मी धर्मक्षेत्रचा कृष्ण बोललो. जीवन सख्यारेचा रिषभ की अबोलीचा अजिंक्य राजाध्यक्ष? तुझं वेळ सख्यारेचा ऋषभ हा माझ्या आठवणीतला माझं पदार्पण होतं ह्याच्यावर, आपल्या टेलिव्हिजनवर आणि कुठल्याही हे ॲक्टिंग क्षेत्रात. तर ऋषभला मी कधीही नाही विसरू शकणार. आउटडोर की इनडोर?
काय आउटडोर की इनडोर? तुला आवडतं काय तुम्ही नीट सांगा. शूटिंग? आउटडोर शूटिंग की इंडोर 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 येस. अच्छा. हो, इंडोर शूटिंग इज व्हेरी गुड. सगळ्यात लवकर कामं होतात, पॅकअप होतं, घरी जायला मिळतं, तुम्हाला जे करायचं ते करायला मिळतं. आउटडोअरमध्ये मी आत्ता एक मालिका प्रोड्यूस केली होती आणि पाऊस पडत होता. खरं सांगतो सर, शूटिंग शेड्यूलची वाट लागते. ॲक्टर्सला माहिती नसतं आपण कधी घरी जाणार, काय होणार. खूप त्रास. ॲज अन ॲक्टर इंडोर आर द बेस्ट. ए सीमध्ये बसायला मिळतं, मस्त काम करायला मिळतं, बाकी कसल्या गोष्टीची चिंता नसते. आउटडोअरमध्ये गेलात तर खूप काय काय गोष्टी असतात जे तुमच्या हातात नसतात. ऊन, पाऊस, परमिशन. पण हो, कधी कोणी येऊन बंद करतं, बोलतात नाही नाही आता या तुम्ही या ह्यांना भेटायला नाही गेलात, नगरसेवकांना भेटायला जा आणि हे करा आणि ते करा. ते सगळ्या गोष्टी नाही होत. ते काय तुम्ही स्टुडिओवाल्याला पैसे द्या, शूटिंग करा आणि गप घरी जा. व्हेरी गुड. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम म्हणजे जर ही असेल तर काय म्हणतात, इंडोर्स असेल तर मेकअप रूम. पण व्हॅनिटी इज ऑल्सो ग्रेट. काही म्हणजे ते त्याच्यासाठी माझं एवढं काही मेजर चॉईस नाही. काही तुम्ही द्या. आता तू म्हणजे मूळचा बंगाली, म्हणजे तुझी आई बंगाल साईडची आणि आहे. मी महाराष्ट्रीयन पण माझी आई बंगालची आहे. हां, म्हणूनच तुला पुढचं वेळेचं श्रीखंड की रसगुल्ला? मला खरं तुम्हाला सांगू सर, मनापासून सांगतोय, मला गोड खायची अजिबात हे नाही आहे. मी गोड खाणारा नाही आहे. अच्छा. मी जास्त मासे खाणार आहे. तर आम्ही बांगला अँड माछ भात. म्हणजे बंगालमधले लोक मासे खाणं लागतो. हो. अरे मासे खाण्यामध्ये तुम्ही मासे मला खूप आवडतं. हो, बरोबर ना? हो, मासे मला खूप जास्त आवडतात. तर तुम्ही मला सांगितलं की रसगुल्ला आणि श्रीखंड किंवा हे तर आणि किंवा मासे, तर मी मासे घेईन. मासे, मटण, चिकन काही. पण माशामध्ये काय विशेष आहे तुझं? सुरमई, पापलेट? मला खेकडे खूप आवडतात. चिंबोरी म्हणतो आम्ही त्याला. हो माहिती आहे, आम्ही पण चिंबोरीच म्हणतो. तर मला चिंबोरी खूप आवडते. खेकडे प्रचंड आवडतात. पण श्रुती करते नाही. तिला खाता पण नाही. तिला जर खायचं असेल तर मला तिला सगळं तोडफोड करून द्यायला लागते. हां, मगच ती खाते, नाही तर तिला काही इंटरेस्ट नाही आहे. तिला फिश आवडतं, पण हे सगळं म्हणजे जरा कठीण प्रकार आहे ना. हां, खेकड्यामध्ये जरा मेहनत आहे. हो, तर तिला ते सगळं खायला आवडतं, पण कोणीतरी करून दिलं पाहिजे हे सगळं. टीचर आहे ना ती, स्टुडंट करत असतो. मल्टिप्लेक्स की OTT? मला मल्टिप्लेक्स की OTT? आय थिंक OTT थोडं मजा यायला लागली आता, कारण आवडते सब्जेक्ट्स त्याच्यावर असतात भरपूर. व्हरायटी आहे. हो, आणि थोडं तसं बघितलं तर सी, आय एम नॉट सेईंग अबाउट न्यूडिटी आणि ही सेन्सॉरशिप, पण सेन्सर ऑफ थॉट्स पण वेगळे आहेत. तुम्ही काहीतरी थोडं पुढे जाऊन गोष्टी सांगू शकता. हां, हे जास्त. हो, ते मल्टिप्लेक्सेस फिल्ममध्ये खूप कमी झालं आता. काय कधी करतील आपलं काय माहिती नाही. वीकेंड की लॉंग ट्रिप? सॉरी, वीकेंड ट्रिप की लॉंग ट्रिप? डेस्टिनेशन थोडं मला जास्त आवडेल. म्हणजे लॉंग ड्राईव्ह नाही हो, मला कंटाळा येतो ड्राईव्ह करायला. आय लाईक लॉंग राईड्स. आय मीन आय लव्ह हॉर्स रायडिंग. तर मला लॉंग राईड आवडेल, पण नॉट लॉंग ड्राईव्ह कंटाळा येतो मला. नॉट अ लॉंग ड्राईव्ह गाय. मी मोर लाईक अन ॲडव्हेंचर काइंड ऑफ हे आहे. मला स्काय डायव्हिंग करायला आवडेल, किंवा मला राफ्टिंग करायला आवडेल, हॉर्स रायडिंग आवडेल, पॅराग्लायडिंग करायला आवडेल, जेट स्कीइंग करायला आवडेल, बंजी जम्पिंग करायला आवडेल, शूटिंग करायला आवडेल. तर माझं तसं हे स्विमिंग, प्लेइंग स्क्वॉश, टेनिस असं जास्त आवडतं. पण तुझी गाडी पण विशेष तू घेतली होती ना? हो, माझी पहिली गाडी XUV 500. हां, मग त्याची हे हो, ते ॲक्च्युली ते त्यावेळेस मी ना रोड ट्रिपसाठी घेतली होती. हां, मग तर आहे ती अजूनही, पण आता रोड ट्रिप जरा कमी झाल्यात. आता डेस्टिनेशन ट्रिप जास्त आल्यात. अच्छा. पुणे की मुंबई? आधी मला मुंबई खूप जास्त आवडायचं, पण आता मुंबईची सिच्युएशन बघून मला पुणे खूप आवडतं. अच्छा. मी आहे मुंबईचाच. हो. जन्म माझा इकडे झाला आहे, माझं सगळं इकडेच होणार आहे. पण नाही, पुणे तुझी सासूरवाडी म्हणून मी हा प्रश्न केला. आत्ता मला पुणे जास्त आवडायला लागलं, कारण आपल्या इकडचे रोडचे हाल,
आपल्या इकडच्या बाकीच्या गोष्टी ट्रॅफिक ते बघून हो गलिच्छपणा, लोक थुकतात रोडवर, काय काय करतात आणि कोणी काही करत नाही त्याच्याबद्दल. फाईन वाईन लावणारे कोणी नाही दिसत, नाही कधी, काय नाही. तिकडे तरी स्वच्छ आहेत त्यातल्या त्यात. हा, अजून पुण्याची मुंबई नाही झाली आहे. ड्रायव्हर सीट की साईड सीट? साईड सीट म्हणजे पॅसेंजर ऑन द लेफ्ट साईड. अच्छा, खास. हो का, मस्त वाटतं ना, मस्त आरामात आपण बाहेर बघत बघत जाऊया. ड्राईव्ह कोणाला करायचं आहे? चित्रपट छोटा पडदा की रंगभूमी? परफॉर्म करायला ॲज अन ॲक्टर तर रंगभूमी विदाउट अ डाऊट. पण डिफिकल्ट काम हे चित्रपट आणि कॅमेराचं काम आहे. ही खूप मोठी लोकांची हे म्हणजे मिसकन्सेप्शन आहे ज्यांनी या क्षेत्रात काम नाही केलं आहे. ॲक्च्युली कॅमेरा ॲक्टिंग खूप जास्त डिफिकल्ट असते रंगभूमीपेक्षा, खूप जास्त डिफिकल्ट. कारण रंगभूमीवर काय, आफ्टर द थर्ड बेल तुम्ही चालू करता, तुमचा प्रयोग तुम्ही संपवता, तुम्हाला जे पाहिजे ते करतात. तो बिचारा डिरेक्टर मागे असतो, तो डोक्याला हात लावून असा असतो की मी काय सांगितलं होतं आणि मी काय केलं. पण त्या दिवशी मला जे पाहिजे, मला जे वाटतंय ते मी करून टाकलं. करेक्ट. कॅमेरावर तसं नाही आहे. माझं इंटरप्रिटेशन कधी वेगळं होतं, तो काहीतरी वेगळा बोलतोय, मला हेच हवं आहे, मला हाच ओके शॉट आहे, तुला काहीही करायचं, कुठनंही इमोशन्स घेऊन ये, मी ओके सांगणारच नाही तोपर्यंत. तुम्हाला कोणाचं तरी ऐकावं लागतं आणि तुम्हाला तुमचा जो ॲक्टर म्हणून जो इगो असतो तो सोडावा लागतो. तर एन्जॉय सगळ्यात जास्त ॲक्टर रंगभूमीवरच करेल, कारण कोणी थांबवणार नाही आहे त्याला. एकदा तू गेला की त्या भूमिकेत शिरला. हो, आज मी जे करणार ते लोक ऐकणार. पण फिल्म आणि कॅमेरा ॲक्टिंगवर तसं नाही आहे. आज त्याला जे पाहिजे तेच होणार आणि उद्या पण तेच होणार. आणि तू जे केलं ते मी कट करणार. हो, ते ह्याच्यात नाही होत ना. लास्ट शेवटचा, वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल न्यूज? मला न्यूजपेपर्स वाचायला आवडतात. मला खूप मजा येते अजूनही. मला तो वास खूप आवडतो. हो हो, मला तो कार्बन आणि ह्याचा वास. मी अजूनही संडे टाइम्स, म्हणजे आमच्या घरी, आम्ही आता दोघंच राहतो, तर आमच्या घरी जास्त काय आम्ही पेपर घेत नाही. पण माझ्या आईवडिलांच्या घरी बाजूलाच राहतो माझा आईवडील, माझ्या भावाच्या घरी, तिकडे जातो आणि संडे टाइम्स असेल ना तर मी पहिला उघडतो आणि वास घेतो संडे टाइम्सचा. काय वाटतं तो वास, हो हो हो, तो वास म्हणजे सहवास आहे, एक नंबर. तर असा हा गौरव घाटणेकर. मी ठरवलेलं असंच काही विचारायचं आहे. म्हणजे तुला मुद्दाम मला तू सेपरेट पाहिजे होता, व्यक्तिगत पाहिजे होता. थँक्यू. तू आणि श्रुती असं आपण करू शकलो असतो, पण तुझ्या मते बरंच काही आहे आणि ते बऱ्यापैकी प्रमाणात बाहेर आलं किंवा मी आणू शकलो. अर्थात लोकही म्हणतील किती आलं, काय आलं, कसं आलं, की अजूनही येऊ शकतं, किंवा आपण अजून 2 वर्षांनी जर पुन्हा भेटलो मुलाखतीसाठी तर ती वेगळी असेल. नक्कीच. तुझ्या बाबतीत तर मला पूर्ण खात्री आहे की आज जे तू उत्तर दिलं ते 2 महिन्यांनी असेल असंच नाही. डेफिनेटली नाही सर, तुम्ही चेंज झालं पाहिजे चांगल्यासाठी. यस. तर तू आज आलास आमच्या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या आमच्या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आलास. मन मोकळ्या, दिलखुलास, मनसोक्त गप्पा केल्या. काही तिरकत प्रश्नाला पण तू किंवा यॉर्करला पण तू बरोबर प्लेट केलं, किंवा सिंगल काढल्यास किंवा चौकार मारलास. तू इथे आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मला दिलखुलास म्हणजे माझी मुलाखत घेतली तुम्ही आणि मला जे बोलायचं होतं, मला जे माझे इमोशन्स व्यक्त करायचे होते ते तुम्ही चांगल्याच प्रमाणे लोकांसमोर आणले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. #ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.